उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. जयश्रम देवी, जयश्रम देवी, जयश्रम देवी कृपा करी. दुर्दैवाचे पहाड फोडू, अमोल दौलत खणुनी काढू. माती मधुनी सोने लपले, धरणीच्या उदरी. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी हे गीत सतत कानावर येत असे. पण या गाण्याला अर्थ देणारे व्यक्तिमत्व सापडले ते अगदी अलीकडे. कोण आहे ताई ग्रहस्थ? मित्रांनो, वयाच्या 64व्या वर्षी खापराच्या पुरणपोळ्यांची विक्री करण्यासाठी डोक्यावर टोपली घेऊन दररोज 15 ते 20 किलोमीटर पायपीट करणारा हा माणूस व्यवसायाच्या उत्पन्नातून आज स्वतःचा ट्रॅक्टर घेतो, शेतीसाठी यंत्रसामुग्री, अवजारं आणि जर्सी गाई घेतो, आपल्या कुटुंबियांच्या संसाराला हातभार लावतो. ही आहे धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची खरी प्रेरणादायी कहाणी. वंदे मातरम. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्विरियस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण एका 64 वर्षीय व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत. ही कहाणी आहे धुळे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावरील एका खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्याची. मित्रांनो, या शेतकऱ्याने वयाच्या 60 नंतर खापरावरील पुरणपोळी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दररोजची 15-20 किलोमीटरची पायपीट, खापरावर पुरणपोळी तयार करण्याचे कष्टदायी काम आणि ऑर्डरीनुसार पोळ्या पोचवण्याची होणारी धावपळ, हे सर्व रुटीन तयार झालं 3-3.5 वर्षात. यात सातत्य राहिलं. लोकांना पुरणपोळीची चव आवडली, प्रतिसाद वाढला. त्यामुळे अवघ्या 3 ते 3.5 वर्षांच्या कालावधीत या व्यक्तीने आपल्या परंपरागत 5 एकर शेतीसाठी अवजारे घेतली, एक ट्रॅक्टर खरेदी केला, जर्सी गाई घेतल्या आणि मुलांच्या मदतीने शेतातून उत्पन्न वाढवलं. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे दररोज भ्रमंती करणाऱ्या आणि सायंकाळी विठ्ठल मंदिरात हरिपाठ गाण्यात तल्लीन होणाऱ्या या व्यक्तिमत्वाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काही वर्षांपासून खापराची पुरणपोळी विकणाऱ्या व्यक्तीचा आवाज सकाळी नित्यनेमाने कानावर येत होता. एकतर पुरणपोळी, ती देखील खापरावरची, अशी गल्ली गल्लीतून विकली जाते हेच मोठं आश्चर्य होतं. अशी पुरणपोळी रस्त्यावर फिरून कोण विकतंय हे एकदा डोकावून बघितलं. तेव्हा साधारण 60च्या पुढील एक गृहस्थ डोक्यावर टोपली, आपण ती पाटी म्हणतो ना, ती पाटी घेऊन कॉलनीतून फिरताना दिसले. त्यांचा पेहराव, वयोगट आणि पायी फिरणे बघून कुतूहल जागृत झाले. एकदा त्यांना घरात बोलवलं. गप्पांमधून उलगडत गेला त्यांचा व्यावसायिक प्रगतीचा आलेख. माझं नाव सुभाष बळीराम काळे आणि मी या खेड्या गावात राहतो. धुळ्यापासून 25 किलोमीटरवर राहतो. तिथून बसने येतो आणि दत्त मंदिरला रिक्षावर येऊन मग मी कॉलनीमध्ये पायी फिरतो. तर मी रोजीला 15-20 किलोमीटर चालत असतो आणि माझी घरची मंडळी व सुना आणि यांच्या मदतीने ते पुरणपोळ्या बनवता आणि मग मी त्या घेऊन येतो विकायला. सहज नाशिकला आमचे नातेवाईक बनवत होते, त्यांचं बघून मी सहज धुळ्याला आणल्या आणि त्या धंद्याला 3 वर्ष झाले. आणि हा धंद्याचा पैसा मी शेतीला वापरतो. शेतीमध्ये मग आम्ही काही पैसे जमा करून ट्रॅक्टर घेतला आणि ते ट्रॅक्टर शेतीचा सगळा त्याला अवजारा त्याच्यामध्ये सोबत घेतला. मला जिथं ऑर्डर मिळाली तिथं मी घरपोच करतो. किंमत 70 रुपयाला पोळी देतो. मित्रांनो, 60 नंतरचं वय रिटायरमेंटचं असतं, आराम करतात मंडळी. पण बघा, खापराची पुरणपोळी तयार करून विक्री करणारे ते खूप जण आहेत. अनेकांना त्यातून रोजगार मिळतो. मात्र आपण ज्या शेतकऱ्याची कहाणी जाणून घेत आहोत, त्यांनी वयाच्या 60 नंतर हा व्यवसाय सुरू केला. प्रचंड मेहनत घेतल्यामुळे उत्पन्न वाढले, बँकेत डाऊन पेमेंट भरण्यात आले आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या ट्रॅक्टरची खरेदी केली. याशिवाय रोटर, पांबर, धान्य भरण्याचे मशीन खरेदी केले, जर्सी गाई घेतल्या. हे सर्व खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्याची क्षमता कुठून निर्माण झाली?
पुरणपोळी विक्रीच्या व्यवसायातून. हे विशेष. नाहीतर आपल्या भागातील बहुतेक शेतकऱ्यांची स्थिती कशी आहे? वाईट वाटेल. खाऊन खाऊन खत केलं आणि कर्जापायी शेत विकलं. कोणाला दुखवण्याचा आमचा हेतू नाही, पण दुसरीकडे अशी पण परिस्थिती आहे. मित्रांनो, मुंबई आग्रा महामार्गावर आर्वी नावाचे गाव आहे. गावाच्या पश्चिमेला साधारण 3 किलोमीटर अंतरावर अनकवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे. धुळे शहरापासून अनकवाडी हे साधारण 25 किलोमीटर अंतर आहे. या अनकवाडी गावामध्ये सुभाष बळीराम काळे हे गृहस्थ राहतात. पत्नी बिमलाबाई, मुलगा अशोक, त्याची पत्नी शोभा, दुसरा मुलगा प्रवीण, त्याची पत्नी छाया, नातवंडे असा कुटुंब कबिला घेऊन सुभाषराव काळे राहतात. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. काही वर्षांपूर्वी सुभाषराव काळे आपल्या कुटुंबियांसह नाशिकला एका लग्नाला गेले होते. तेथे त्यांचे एक नातेवाईक खापराची पुरणपोळी तयार करून विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची भेट झाली. सुभाषरावांनी ठरवलं आपणही हा व्यवसाय करायचा. पत्नी विमलाबाई आणि सुनांनी उत्साह दाखवला. हे विशेष. त्या वर्षी आखाजीला म्हणजे अक्षर तृतीयेला 25 ते 30 पोळ्या तयार करून विकल्या. चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी फोन करून सांगितलं छान पोळी झाली, चव आवडली. त्यामुळे या सर्व मंडळींचा उत्साह वाढला. मित्रांनो, काळे कुटुंबियांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या. विमलाबाई ज्या गृहिणी मुख्य, त्यांनी पोळ्या शेकण्याचे अवघड काम हाती घेतले, तर 2 सुनांनी पोळ्या लाटण्याची जबाबदारी स्वीकारली. पोळीची व्यवस्थित घडी करणे आणि पॅकिंग करणे ही अवघड कामेही वाटून घेण्यात आली. सुभाषरावांनी मार्केटिंग आणि सेल्सची जबाबदारी घेतली. पोळ्या तयार झाल्या की त्या एका टोपलीत व्यवस्थित रचून ठेवण्यात येतात. ही टोपली डोक्यावर घेऊन सुभाषराव सकाळी 7 वाजता बस स्टँडवर येतात गावाच्या. तिथे डोंगराळे धुळे बस येते आणि ते धुळ्यात येतात. मुख्य स्टँडवर उतरले की तेथून रिक्षाने देवपुरात येतात, दत्त मंदिर चौकात, आणि परिसरातील कॉलन्यांमधून पुरणपोळी अशी आरोळी देत पोळ्यांची विक्री करतात. कॉलन्या बदलतात. कधी साखरी रोड परिसर, कधी गोंदूर रोड, कधी नकाने रोड, कधी वाडीभोकर रोड, तर कधी जुन्या धुळ्यातली दाट वस्ती. सुभाषरावांची भ्रमंती सुरू असते. साधारण 15 ते 20 किलोमीटरची पायपीट होते आणि 50 ते 60 पोळ्या या प्रयत्नातून विकल्या जातात. आता बऱ्याच जणांकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे. मग ऑर्डरीनुसार आधी पोळ्या ते पोहोचवतात. मित्रांनो, 64 वर्षीय सुभाषरावांचा थकला भागलेला जीव दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान घरी पोहोचतो. जेवण आणि विश्रांती, त्यानंतर पोळ्या तयार करण्याच्या ठिकाणी सुभाषरावांची देखरेख असते. पोळ्यांच्या घड्या करण्याचे कामही ते करतात. सायंकाळी 7 वाजेनंतर मात्र त्यांची उपस्थिती असते ती गावातील विठ्ठल मंदिरात. दररोज हरिपाठ, भजन, आरती असा त्यांचा एक परिपाठ आहे. मित्रांनो, सुभाषराव काळे यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे. त्यांना एक फोन करून त्यांचे कौतुक करा. इच्छा असेल तर पोळीची ऑर्डर द्या. आपण ऑनलाईन बऱ्याच वस्तू मागवतो. साधारण दररोज एक जण कोणीतरी आलेलाच असतो, डिलिव्हरी बॉय. पण एक खेड्यातनं मागवा, त्यांचा उत्साह वाढेल. कारण खापरावरची पुरणपोळी हा आपल्या खानदेशचा ब्रँड आहे. त्याचा प्रसार आणि प्रचार आपणच करायला हवा. मित्रांनो, आपणास अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठाऊक असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्यांची माहिती अवश्य सांगा. त्यांचा संपर्क क्रमांक द्या. त्यांची पण माहिती आपल्या या चॅनलवर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेवटी मित्रांनो, परिस्थिती कठीण असली तरीही मेहनतीला पर्याय नाही. वय फक्त आकडा असतो आणि कामाची लाग बाळगली नाही तर छोटासा व्यवसायही कुटुंबाचं भविष्य बदलू शकतो. सुभाषराव काळे यांची ही कहाणी आपल्याला हेच शिकवते. जय हिंद.